व्हिडिओ नका करू साहेब, आमच्याशी बोलताय तर आमच्याशी तर व्यवस्थित बोलतो ना व्हिडिओशी, लोकांचा कारण आमचा प्रश्न आहे सर. नमस्कार, मी राजन लाड, लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज 1 सप्टेंबर 2025 रात्रीचे 9:30 वाजलेत. रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आपण आहोत. रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर ही परिस्थिती बघा, मी तुम्हाला ही संपूर्ण परिस्थिती दाखवतोय. स्टेशनच्या आत जाताना किंवा स्टेशनच्या बाहेर येताना प्रवाशांना हे शेण, मूत्र आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी याबरोबरच स्वच्छ रेल्वे स्टेशन या ध्येयाला गालबोट लावणारी ही परिस्थिती आहे. ही बघा, लाईव्ह बघा. प्रश्न असा आहे की ही जी परिस्थिती आहे याला जबाबदार कोण? जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन की रेल्वे प्रशासन? हा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. व्हिडिओ बघा आणि शांत राहू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जेव्हा तुम्ही रेल्वे स्टेशनला याल, तुम्हाला ही परिस्थिती दिसली तर प्रशासनाच्या हे निदर्शनास आणून द्या. मीही ते करणार आहे. आमच्यासोबत संपूर्ण व्हिडिओ बघा. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेसाठी हा प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाही आहे. माझ्यासोबत राहा. हा संपूर्ण परिसर, ही परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो. रेल्वे स्टेशनच्या बाहेर भटक्या कुत्र्यांचा त्रास आहेच. मग अशी म्हटलं, हे बघा भटके कुत्रे सगळीकडे आहेतच, बरेच कुत्रे आहेत या ठिकाणी. पण त्याचबरोबर संपूर्ण परिसरामध्ये मोकाट गुरांचा जो उपद्रव आहे, त्रास आहे, तो जिल्हा प्रशासनाला दिसत नाही का? मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. या हे बघा, ही सगळी मोकाट गुरं मस्त आराम करतात रेल्वे स्टेशनच्या बाहेर. आणि शेण, त्याचे मूत्र याच्यामुळे या परिसरामध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे. हे मी अनेक वेळा ही परिस्थिती बघितलेली आहे, पण आजपर्यंत व्हिडिओ केला नव्हता. पण आज नाईलाज असतो हा मी व्हिडिओ करतोय, कारण ही नेहमीची परिस्थिती आहे. जिल्हा प्रशासनाला हे दिसत नाही आहे का? रेल्वे प्रशासनाला हे दिसत नाही आहे का? अनेक वेळा या ठिकाणी या जनावरांच्या झुंजी सुद्धा लागतात. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका होऊ शकतो. वाहन चालकांचं नुकसान होऊ शकतं. काय परिस्थिती आहे ही? हे बघा, हे गाडी चालक आणि हे बघा, ह्यांना कोणी हाकवायचं? हट, चल माझ्यासोबत राहा. याकडे का दुर्लक्ष होतंय, का लक्ष दिले जात नाही, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. रेल्वेचे आहेत तुम्ही? रेल्वे के है आप? ये क्या है? ये यहाँ पे अभी नहीं है. हाँ, और बाउंड्री की वजह से ये आ जाती है अंदर, इनको भगाते आ जाती है. आप भगाते? हाँ. कितने गार्ड है यहाँ पे? गार्ड कितने हैं यहाँ पे आप रेलवे स्टेशन पे? यहाँ पे तो कई लगभग 10-15 आदमी है. हाँ, स्टेशन पे भी लगे हैं. तो किसके है ये पता नहीं चलते, ये किसके है? किसका है यही पता नहीं चलता. हम तो सर यहाँ पे अभी पिछले 10 दिन से 8-10 दिन से ड्यूटी कर रहे हैं. अच्छा, आप 8-15 दिन से यहाँ पे? हाँ, 8 दिन हर रोज आते हैं. ये देखिए ना, ये क्या है? देखिए, ये देखिए. इसका अगर कंप्लेंट करना होगा तो किसके क्या करना होगा? उनके लिए भी मैंने बोला है. हाँ, अभी बोला था जब हम यहाँ पे ड्यूटी ज्वाइन किए थे. अच्छा. उनकी सर ये ऐसे कैसे घूमते रहते हैं. तो उसके बाद में मतलब बोले कि अभी यहाँ पे बाउंड्री नहीं है, जब जाएगी बाउंड्री हो जाएगी तो इधर ही आना बंद हो जाएंगे. लेकिन उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं कर सकता? कार्रवाई तो सर इनको गौशाला में पहुँचा दिया जाए तो ज़्यादा सेफ रहता है. अच्छा, हाँ, गौशाला होता है ना. ऑफिसर कहाँ पे मिलेंगे आपके? मेरे ऑफिसर कभी आ ही मिला था. चलिए बात करेंगे. चला, यांच्यासोबत आपण यांच्या वरिष्ठांना सुद्धा भेटूया. ते काय म्हणतात यावर ते पण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. या गणेशोत्सव सुरू आहे, त्यामुळे स्टेशनला बाहेरच्या बाजूला आणि आज सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. आरोग्य पथक सुद्धा नेमलेले आहेत. आता आपण यांच्या वरिष्ठांना भेटायला आलोय. काय ते बोला, व्हिडिओ नका करू साहेब, आमच्याशी बोलताय तर आमच्याशी तर व्यवस्थित बोलतो ना व्हिडिओशी, लोकांचा कारण आमचा प्रश्न आहे सर. बोला. मी स्वतः प्रेस रिपोर्टर आहे. प्रेस रिपोर्टर आहे तुम्ही, मान्य आहे आम्हाला. त्याशी काही हे नाही. तुम्ही प्रेस रिपोर्टर असेल काय किंवा आपल्याला सर्वसामान्य माणूस. ओके, बाहेरची जनावरं आहेत ना, आणि जेवढी घाणे हे करतात त्याच्यावर कोणाचं काहीच नाही आहे का अंकुश? आता ही कोणाची आहेत, काय आहेत? आता जसं तुम्ही आहे ना तसंच आम्ही पण आहे. हो, आम्ही पण सर्वसाधारणच आहे. आम्ही काय असं हे नाही. प्रशासन फक्त आम्हाला प्रशासनानं त्याच्यासाठी हे नाही केलं, आम्हाला पब्लिकसाठी प्रशासन नाही केलेलं. ओके, त्यांचं गौचं हे जे आहे ना, आम्ही त्यांना पण फोन करून सांगितलेलं आहे. जे गाईचं हे जे करतात, काय म्हणतात त्यांना,
गाई वगैरे पकडून गोशाळेमध्ये वगैरे नेतात त्यांना म्हणत होता. पण हे जिल्हा प्रशासनाला तुम्ही कळवलं आहेत का? जिल्हा प्रशासनाला कळवलं. एवढं सुंदर स्टेशन केलं आहे आपण. हां, आणि ह्या किती बघितलं मी मला शेण आहे ते परत काय मग त्यांचे मालक असतील ते शोधू शकत नाही का प्रशासन? आम्ही कोणीच नाही असं नाही होणार ना, असं होऊ शकत नाही. एरिया पूर्ण फिरून बघा सगळीकडे नाही आहे, बऱ्याचशा ठिकाणी आहे तसे मुकाटगुरांचा त्रास आज ऑल ओव्हर सगळे आहे. गुरं पण कसे की तेवढ्या वेळेपुरतं येतात, परत निघून जातात, असं आहे का? ओके, म्हणजे तुम्ही आपल्याकडून रेल्वे प्रशासनाकडून कलेक्टर साहेबांना किंवा जिल्हा प्रशासनाला काही कळवण्यात आले का या संदर्भात? स्टेशन मास्टर सांगू शकतील. स्टेशन मास्टर कुठे भेटतील मला? स्टेशन मास्टर तिथे समोर बसतात. ठीक आहे, मी भेटतो. ठीक आहे. रात्रीचे 12:30 वाजलेत. मी ज्यांना न्यायला आलो आहे त्यांची स्पेशल ट्रेन आहे, त्यामध्ये लेट झाले, जवळपास 3-3.5 तास लेट आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांशी बोलल्यानंतर मी स्टेशन मास्तरांना भेटायला गेलो. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये स्टेशन मास्तरांचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी मी पोहोचलो, स्टेशन मास्तरांशी बोललो, त्यांना ही संपूर्ण परिस्थिती सांगितली. स्टेशनच्या बाहेर ही काय परिस्थिती आहे, याच्यावर कोणाचाच अंकुश नाही का, असे काही प्रश्न त्यांना विचारले. ही सर्व परिस्थिती समजून घेतल्यानंतर त्यांनीही मला चांगलं सहकार्य केलं, चांगली माहिती दिली. कारण ही जी जनावरं आहेत ती मोकाट जनावरं आहेत, कोणाची आहेत काय माहिती नाही. या संपूर्ण परिसराला कंपाऊंड वॉल नसल्यामुळे सातत्याने ती येतात, त्यांना हाकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे आमच्याकडे क्लिनिंगचा स्टाफ आहे, त्या स्टाफला सांगून वारंवार स्वच्छतासुद्धा केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला आता मी जवळपास 3 तास आहे, 3 तासात कुठेही मला साफसफाई करताना दिसली नव्हती. मी त्यांना बोलल्यानंतर त्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी लगेच तात्काळ फोन केला आणि मी बाहेर यायच्या अगोदर त्या ठिकाणी साफसफाई सुरू झाली होती. आता एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, जर आपल्याला हे निदर्शनास येत आहे तर आपण स्थानिक प्रशासनाला हे दाखवलं पाहिजे, त्यांच्याकडून ही साफसफाई करून घेतली पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे, कारण आपण एक नागरिक म्हणून आपली जशी स्वच्छतेची जबाबदारी आहे तशी ज्यांना ही जबाबदारी दिली आहे त्यांच्याकडून करून घेण्याची सुद्धा आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे. आपण मागे नाही राहिलं पाहिजे. आता काय होतं हे तुम्हाला दाखवतो. या रात्रीचं 1:15 वाजलं आहे. स्टेशन मास्तरांना भेटून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी जेव्हा बाहेर आलो तेव्हाही ही गुरं तिथे होती, मात्र तोपर्यंत क्लिनिंग स्टॉप करून साफसफाईला सुरुवात झाली होती. या मोकाट गुरांना बाहेर हाकलण्याचं कामसुद्धा सुरू झालेलं होतं. रेल्वे स्थानक आणि परिसरातील स्वच्छतेसाठी सक्षम नावाच्या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे आणि जवळपास 20 ते 25 स्टाफ त्यांनी नेमलेलं आहे असं बोलताना मला समजलं. त्यामुळे 3 ड्युटीमध्ये ते केलं तर प्रत्येक वेळी 8 ते 9 स्टाफ उपलब्ध असतात. मग जवळपास मी 3 ते 4 तास इथे आहे, तोपर्यंत या गुरांना हाकवण्याचं तसदी त्यांनी का घेतली नव्हती हा खरा प्रश्न आहे. मी स्टेशन मास्तरांनी बोलल्यानंतर हे सर्व स्टाफ त्या ठिकाणी आले आणि ही साफसफाई सुरुवात झाली. स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी, मँगो सिटी म्हणून आपण या रत्नागिरीचा उल्लेख करतोय आणि स्टेशनच्या बाहेर ही सर्व परिस्थिती आहे. ही परिस्थिती जर तुम्ही बोललात नाही ती तशीच राहणार आहे. तर त्यामुळे मी प्रत्येकाला आवाहन करीन, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशी परिस्थिती दिसल्यास तर तुम्ही स्टेशन मास्तरांच्या निदर्शनास ही आणून द्या. सक्षम नावाची संस्था कार्यरत आहे, त्यांनी हे सातत्याने मला वाटतं 1 ते 1.5 तासांनी जर गुरं प्रत्येक वेळी येत असतील सातत्याने हाकवली तर ती पुन्हा या ठिकाणी येणार नाहीत. सातत्याने मात्र त्यांनी हाकवली पाहिजे आणि ह्यांना हाकलून लावण्यासाठी आपण त्यांना भाग पाडलं पाहिजे. ही मुकी जनावरं आहेत, त्यांना काही समजत नाही, पण आपण सुज्ञ आहोत. ही मुकी जनावरं या ठिकाणी वस्तीसाठी येतात, मात्र त्या इथे आल्यामुळे शेण मूत्र याच्यामुळे दुर्गंधी पसरते, रोगराई पसरू शकते. त्यांची जी झुंजी लागतात त्याच्यामुळे सर्वसामान्य आमचे जे प्रवासी आहेत त्यांना धोका होऊ शकतो, वाहनांना धोका होऊ शकतो. त्यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी हाकलून लावणं हे योग्य ठरेल. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक संस्था किंवा प्राणीमित्र संघटनांना विनंती किंवा आवाहन करेन की जर या मोकाट गुरांसाठी आपल्याला काही करता येत असेल तर नक्की करावं. मात्र सार्वजनिक ठिकाणी जिथे प्रवाशांची वर्दळ असते अशा ठिकाणी ही जनावरं येऊन जर अस्वच्छता होणार असेल, प्रवाशांच्या जीविताला धोका होणार असेल तर आपण शांत बसून चालणार नाही. यासाठी जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की आवाज उठवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.